Audience, make some noise, make some noise, make some noise. चालू आहे टीम ग्रूमची डान्स प्रॅक्टिस. काय झालं बाई असतं का? हे बघा ट्रेडिशनल साऊथ इंडियन डिश. गोलगप्पा चॅलेंज आराम से आराम से आराम से. तो गौरांग आठवतो जो कॉलेजमध्ये हाफ पॅन्ट मध्ये आला होता आणि त्याला गेटवरून परत पाठवलं होतं. I'm happy for them. Entire year I was waiting for this day. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम फ्रॉम नमा बँगलुरू. वेलकम टू अनदर ब्लॉग विथ पियुष. आज आम्ही आलोय बँगलोरला एक छोट्या हिल स्टेशन नेम नंदी हिल्स. खूपच चांगलं हिल स्टेशन वाईब्स आहे इथे. एकदम असा थंडीचा चांगला माहोल आणि खूप शांती येते. सिमिलर टू लोणावळा कसं असतं मुंबईचं तसा इतका नंदी हिल्स आहे. छान छान हवा चालू आहे. आता वाजलेत सकाळचे 9. आम्ही इथे आलो स्पेशल इव्हेंटसाठी. गौरांग आणि श्रुतीच्या लग्नासाठी आलो आहे. श्रुती बँगलोरचीच आहे तर त्यानिमित्ताने आम्हाला इथे यायला भेटलं. हा आहे आमचा मागे विला जिथे आम्ही स्टे करतोय. एकदम ॲब्सोल्युटली मस्त आहे. एकदम कोझी. मागे पूल दिसतंय. 4-5 रूम्स आहेत आणि आम्ही सगळे मित्र आलो. इथे तर मी फक्त देवेश आणि शर्वरीला ओळखते आणि बाकी खूप नवीन मित्र बनूया. गौरांगचे आणि देवेशचे बॅचलर्सचे मित्र आहेत. तर हा ब्लॉग बनवायचा प्लॅनिंग नव्हता इनिशियली, बट खूप लोक आहेत तर बोललो की चला चालू करूया, मस्ती होणार खूप. हेच आठवणी लक्षात राहतील तर त्यामुळे हा ब्लॉग क्रिएट केलाय. येस, आता सकाळचे 9 वाजलेत. इव्हेंट्स लाईन्ड अप आहेत बट आम्ही काल लेट आलो बिकॉज सगळे वेगळ्या वेगळ्या टायमिंग्सला आले. बिकॉज ॲज यू नो डिसेंबरचा महिना आहे आणि आता रिसेंटली ते ट्रेंडिंग इंडिगोचे फ्लाईट्सचे लफडे. तर कोणी लेट आलं. आमची लकीली फ्लाईट टाईमवर होती. मी तर इंडियालाच आता थोडा दिवस आधी आलो. तर खूप भयंकर ट्रिप चालू आहे. फ्लाईट्स कॅन्सलेशन, ट्रेन जर्नी अँड सो ऑन. बट फायनली सगळे आलेत. लकीली कोणाचा काय इश्यू नाही झालेत फ्लाईटचे. वी आर हिअर. काल रात्री आम्ही सगळे भेटलेलो होतो. थोडं टाईम लागलं. 5ला वगैरे झोपलो म्हणून गॉगल घातलेलं आहे. माझे डोळे एकदम झोपेत असतील तर. बट येस, चालू करूया ब्लॉग. खूप करूया मजा मस्ती. बघूया काय काय इव्हेंट्स आहेत. हे बघा ट्रेडिशनल साऊथ इंडियन डिश. From the audience and come back. Audience, make some noise, make some noise, make some noise. Let's the Golgappa challenge. आराम से आराम से आराम से आराम से. You can do it. Who wins the argument? Is it Shruti or Gaurang? I think the answer is Shruti. Lovely. Okay. तेरा मुझसे है पहले का नाता कोई भी नहीं, दिल भागा कोई. जाने तू या जाने ना, माने तू या माने ना. चालू आहे टीम ग्रूमची डान्स प्रॅक्टिस.
काय झालं बाई असं का? Cannot believe entire year I was waiting for this day. It's here and it has been better than what I imagined, and it's because all of you guys are present. Thank you so much. Thank you, Shruti. Because of you, we are here actually. Thank you everyone. And God bless Shruti. हिरो देवेश. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत सगळे? वेलकम टू डे 2 ऑफ गौरांग्स वेडिंग. काल होतं एकदम ॲक्शन फिल्ड डे, खूप मजा केली, खूप फंक्शन्स लाईंड अप होते. आज आहे डे 2 आणि भेटूया आपण टीम ग्रूमला. कसे आहेत बाई लोक? एकदम सही यार. पियुष भाईच्या व्हिडिओ मध्ये आम्हाला फीचर व्हायचा चान्स अरे मिळाला वा. गौरांगच्या लग्नासाठी. सो व्हेरी व्हेरी हॅपी टुडे. मी पण पहिल्यांदाच भेटलोय ना, बट आपण एकेकाला इंट्रोड्यूस करूया. सगळे गौरांगचे चाइल्डहुड फ्रेंड्स आहेत, तर आपण माईकच त्यांना देऊया. हॅलो, नमस्कार. मी गौरांगचा सोसायटी फ्रेंड. खूप खुश आहे त्याच्या लग्नात यायला आणि मजा करायला. कसं वाटलं कालचं डे? अरे भारी, एकदम मजा, एकदम ॲक्शन पॅक्ड. आम्ही खूप, आमचा परफॉर्मन्स सर्वात बेस्ट होता. ते आमची सगळे व्हिडिओ तुम्ही बघितली असणार तर हा. इथपर्यंत आले नसतील तुम्ही. पण एकदम मजा आली एकदम, आणि अरेंजमेंट्स आर फंटॅस्टिक. रिअली एन्जॉय एव्हरी बेट ऑफ. गौरांग बद्दल थोडेशा बरोबर खूप असे कॉन्व्हर्सेशन झालेत लहानपणीपासून. आम्ही असे लॉंग वॉक्सवर जायचो सोसायटीत, भरपूर गप्पा मारलेत. तर त्या गप्पा अजूनपर्यंत कंटिन्यू आहेत, म्हणून आज लग्नाला आलोय. तर आय एम शुअर अशाच होतील कंटिन्यू. बघूया आता कसा टाइम मिळतो. लाईक सौरभ. हॅलो ऑल, मी सौरभ कुलकर्णी. मी गौरांगचा शाळेतला मित्र, वन ऑफ माय क्लोजेस्ट फ्रेंड्स, ज्याच्यासोबत सगळंच शेअर करत आलं लहानपणापासून. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी जॉयस ओकेजन फॉर ऑल ऑफ अस. आणि खूप धमाकेदार शादी चालू आहे इकडे. आम्ही टीम ग्रूम 3 दिवस फुल ऑन मजा करतोय. सो या, क्वाईट लुकिंग फॉरवर्ड टू द मेन इव्हेंट नाव. Hi guys, Rajas here. So I'm Gaurang Society friend. आम्ही इथे सगळे खूप मजा करतोय. This is the finale day and we are ready for Bharat. Gaurang is getting ready and we are just doing the operational works, final checks, and we'll be to the Bharat in a while. तर ही होती हाफ टीम ग्रूम, एकदम कॉन्फिडेंट. हे होते याचे चाइल्डहुड फ्रेंड्स. बाकी टीम ग्रूमला पण भेटूया. सगळे बिझी आहेत कुठे कुठे कामात. गौरांगला तर टाईमच नाही, आपल्या ड्युटीजमध्ये बिझी आहे.
गाईज आताच झालं आपलं लग्नाचं वगैरे फंक्शन. आता आम्ही आलो बॅक टू व्हीलर आणि एकदम घाईमध्ये आम्ही आता एअरपोर्ट जायच्या तयारीत आहेत. बट ॲज अ सेड आपण सगळ्यांना भेटून घेऊ, सगळ्यांकडून त्यांचे रिव्ह्यूज आणि त्यांचे मत जाणून घेऊ. तर आता आपल्यासोबत आहेत प्रतीक आणि अक्षय, DMC गँग. तर यांच्याकडेच देतो मी फोन. भाई ऑल युअर्स. कसं वाटलं इव्हेंटबद्दल, गौरांगबद्दल 2 शब्द आणि बाकी कमेंट्स. इव्हेंट एकदम मस्त झाला. गौरांगसाठी खूप खुश आहे मी. तो गौरांग आठवतो जो शाळेत कॉलेजमध्ये हाफ पॅन्टमध्ये आला होता आणि त्याला गेटवरून परत पाठवलं होतं. आणि आजचा गौरांग जो नवरदेव झालेला होता, खूप खुश आहे आमच्या मित्रासाठी. आणि सर्व मित्रांना भेटायचा चान्स भेटला इथे. माहीत नाही आता नेक्स्ट टाईम देवेशच्या लग्नाआधीच कधी भेटणार आहे आम्ही सर्व एकसोबत. बट नवीन मित्रांशी भेटणं झालं आणि कॉलेजच्या सर्व मित्रांसोबत भेटणं बोलणं झालं. आयुष्याबद्दल डिस्कशन झाले, मजा आली. नाव आणि आणि ती रात्र कशी होती बाई, स्विमिंग पूलला जम्प मारून कसं हां, हे आमचे गोरे साहेब यांनी मला स्विमिंग पूलमध्ये टाकला होता आणि माझ्यासोबत जम्प झाले होते, कपडे शूज वगैरे सर्व घालून. मजा आली. त्या रात्री काय काय केलं होतं आपण? अजून खूप काही केलं होतं जे सर्व नाही सांगितलं जाऊ शकत पब्लिकली. बट मजा आली. थँक्यू ऑल फॉर कमिंग. नमस्कार सगळ्यांना. गौरांगचं लग्न ही एक संधी होती सगळ्यांना मिळायची. हे एक खूप मोठं सेलिब्रेशन होतं. खूप वर्षभरापासून आम्ही सगळे वाट पाहत होतो. सगळे प्लॅनिंग केली, आलो आणि एकदम एन्जॉय केलं सगळ्यांनी. 3 दिवस हे जे होते एकदम अविस्मरणीय. तिन्ही दिवशी वेगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या सगळ्यांनी. खूप डिटेल्ड प्लॅन्ड इव्हेंट होता आणि एकदम मजा आली. खूप जुने मित्र पण भेटले आणि नवीन लोकांसोबत पण मिळून खूप एन्जॉय केलं. सो गाईज, हे होते प्रतीक आणि अक्षय, सगळ्याचे खास मित्र म्हणजे बॅचलर्सचे होते. तर त्यांची गँग भेटली एवढ्या टाईमनी, तर खूप छान झालं. अजून बाकी 4 मेंबर्स आहेत आपले फायनल. तर फ्लाईट पकडायच्या आधी एअरपोर्टला किंवा इथेच त्यांचे रिव्ह्यू पण घेऊया. सो गाईज, 2 तासाच्या जर्नीनंतर आलो आहे आपण मुंबई एअरपोर्टला. खूप घाई आणि धावपळ झालेली आमची, कारण फ्लाईट होते सगळ्यांचे. बट व्हिडिओ असंच एंड नाही करूया, आपण बाकींच्या मेंबर्सची रिव्ह्यू घेऊया. बाकी आपले मेंबर आहेत 5 अगेन सगळे दत्ता मेघे गँग. सर आपण त्यांचे रिव्ह्यू घेऊया, त्यांचे मत घेऊ. स्टार्टिंग विथ देवेश तर दोघांना ओळखतो, तर श्रुती, गौरांग दोघांचे रिव्ह्यूज. फंक्शन कसा वाटला आणि तुमची भेट कशी झाली कॉलेजवाल्यांची, तर तू काय बोलू? फंक्शन तर खूपच छान झालं. म्हणजे सगळं याचा लग्नाचा व्हेन्यू वगैरे जो होता खूपच छान होता. एकदम असं एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढा छान व्हेन्यू आहे आणि सगळ्या गोष्टी, आणि द वे एव्हरीथिंग हॅपन, इट वॉज रिअली गुड. मेन तर अगेन जसं आम्ही मागे जेव्हा याच्यामध्ये पण वेगसला गेलेलो तेव्हा द गोल इज ऑलवेज टू लाईक कॅच अप अँड स्पेंड टाइम टुगेदर. आता सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी असतात, एस्पेशली आणि इंडियामधले मित्र वगैरे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी असतात. सो इट वॉज स्पेशल की सगळ्यांना एकत्र भेटायला मिळालं, परत टाइम स्पेंड करायला मिळाला. भले 2-3 दिवस होते, बट वी ट्राईड टू मेक मोस्ट ऑफ इट. आणि गौरांग श्रुती तर आता फायनली झालंय लग्न. बॅचलर्सच्या वेळी तरी तेवढं वाटलं नव्हतं, बट जेव्हा आता ॲक्च्युली झालंय तर मग थोडंसं वेगळं वाटतं. त्यांना किती वेगळं वाटत असेल माहीत नाही अजून. मे बी थोडं वेळ मी आल्यावर जेव्हा येतील US ला रिटर्न तेव्हा थोडं मे बी वेगळं वाटेल किंवा काय. बट खूप छान एक्सपिरियन्स होता. लग्न व्हेरी वेल ऑर्गनाइज, व्हेरी वेल मॅनेज्ड. वेदर वॉज गुड, एव्हरीथिंग वॉज गुड, फूड एक्स्ट्रीमली गुड. बाकी लोकेशन तर खूपच भारी होतं आणि त्यांचं डेकोरेशन सेट्स वगैरे खूपच छान होतं. सो ओव्हरऑल तर खूप मजा आली. भले 2-3 दिवस होतं, फेल्ट लाईक अ वीक, बट छान आहे, खूप मजा आली. आय होप गौरांग श्रुती पण आता दमले असतील, बट दे विल बी हॅपी आणि आय एम हॅपी फॉर देम. फायनली झालं सगळं नीट झालं, एकदम काही लेट नाही झाला, सगळं वेळेत पार पडलं. गौरांगला तर बऱ्यापैकी आता अंडरग्रॅड पासून ओळखतो, बऱ्यापैकी वर्ष झाली, 2016 ऑलमोस्ट 9-10 वर्ष झाली आता ओळखतोय. श्रुती पण इकडे पर्ड्यूला आल्यापासून ओळखतोच आहे दोघांना. ग्रेट पीपल. सो जस्ट नथिंग बट हॅपीनेस फॉर दॅम. ओव्हरऑल एकदम सगळं छान झालं गौरांग श्रुतीसाठी. आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. आय होप दे हॅव अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. सो लेट्स सी. बघू आता. उद्देश आमचा दत्ता मेघेचा मित्र तो पण आलेला. लेट्स सी त्याचं काय मत आहे, त्याचा कसा एक्सपिरियन्स होता. हॅलो गाईज, आम्ही तर
तसं तर दत्ता मेघ्यापासूनचे मित्र. आमची मेन मैत्री म्हटलं तर क्रिकेटची मैत्री. आमचा लेफ्ट ऑफ स्पिनर आणि फास्ट ऑफ स्पिनर गौरांग स्वतःच्याच बॉलवरती स्वतःच बोल्ड झाला यावेळेस. एकदम ग्रँड असं वेडिंग झालं. खूप असं मेमोरेबल मुमेंट झाल्या. खूप म्हणजे खूप अफाट मजा आली. पियुषही आम्हाला तिथेच भेटला. असं पियुषशी भेटल्यावरती वाटलं सुद्धा नाही की पियुषला आम्ही कधी भेटलो नाहीये. आम्ही पहिल्यांदा मी पण दत्ता मेघेले होतो की म्हणजे एका पण मुमेंटला असं वाटलं नाही की पियुषला आम्ही कधी भेटलो नाही किंवा पहिल्यांदा भेटतोय. खूप मजा आली. हे 3 दिवस खूप असे मेमोरेबल झालेले आहेत. Hello guys, Vikram here. We are all friends from Datta Meghe College. So didn't expected Gaurang to get married this early, but yeah, it was a good one. Good call from him. Shruti was the best person he can meet as per my guess. So definitely a good choice and good couple. Last moment पर्यंत आमचं पण नक्की नव्हतं की जायचं की नाही जायचं ड्यू टू वेकेशन्स किंवा ऑफिस वर्क. बट थँकफुली सगळं सॉर्ट आउट झालं. खूप सुंदर रियुनियन सुद्धा झालं आणि आय एम नॉट रिग्रेटिंग नाव की ह्या टाईपचं वेडिंग मी मिस नाही केलं. Hello guys, I'm Karuna. Me and Gaurang were classmates in Datta Meghe. I hardly met him twice or thrice, but it felt so nice that I came to attend his wedding. I had a lot of fun and I'm so happy for that. हॅलो एव्हरीवन, माझं नाव शर्वरी आणि मी आत्ताच गौरांग आणि श्रुतीच्या लग्नावरनं रिटर्न आली आहे मुंबईला. आणि श्रुती माझी रूममेट होती फॉर मास्टर्स पर्ड्यूमध्ये असताना. आम्ही सेमिस्टर 1 पासून सोबत राहिलेलो आहे. आणि गौरांग आमचा क्लासमेट. आम्ही सगळेच क्लासमेट्स होतो पर्ड्यूला. सो मी गेल्या 3 वर्षांपासून दोघांनाही ओळखते आहे. आणि त्यांचं लग्न झालं आहे फायनली. म्हणजे आय थिंक वन ऑफ द फ्यू पीपल जिने पहिल्यापासनं डे 1 पासनं बघितली त्यांची जर्नी. हाऊ दे स्टार्टेड डेटिंग, हाऊ दे बिकम फ्रेंड्स आणि वेडिंग प्लॅनिंग आणि नाव दे आर फायनली मॅरिड. इट्स अ वंडरफुल फिलिंग. आणि श्रुती खूप सुंदर दिसत होती तिच्या प्रत्येक वेडिंग आउटफिटमध्ये, प्रत्येक इव्हेंटमध्ये. आणि इट्स सो सरप्रायझिंग की ती किती काम होती इवन बिंग ब्राईड. शी वॉज सो पेशंट, काम अँड ब्युटिफुल. म्हणजे तशीच आहे श्रुती. सो येस. आणि गौरांग पण खूप सुंदर दिसत होता. त्याची एनर्जी बापरे खूपच अनमॅचेबल होती. बट येस. आणि आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं त्यांच्या लग्नामध्ये. खूप छान जेवण, खूप सुंदर डेकोर, राहण्याची सुंदर व्यवस्था. आय मीन कुठेच काहीच नाव ठेवायला किंवा काही इम्प्रूव्हमेंटसाठी स्कोप ठेवला नव्हता दोन्ही फॅमिलीजने. दे डन अमेझिंग जॉब. आणि आय विश दॅम अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. आणि ते दोघं खूप छान आहेत. आणि मी खूप जवळून बघितलं आहेत की हाऊ कम्पॅटेबल दे आर, हाऊ दे मेड each other feel so special and so loving. आणि I can't wait to see them in Chicago. Happy married life guys. Congratulations. सो गाईज, हे होते रिव्ह्यू आपल्या मित्रांचे. आता माझा रिव्ह्यू घेऊ मी, तुमचा लाडका पियुष. आणि खूप छान होत्या. म्हणजे कधी कधी बोलतात ना ते की समवन सक्सेस फील्स पर्सनल. तर ॲक्च्युली असंच होतं. म्हणजे मी तर ऑल इव्हेंट्स असे क्लोजली बघितलं, त्यांना इमोशनल फील झालं बिकॉज गौरांगसोबत तर एवढं राहिलो आहे. श्रुतीला पण ओळखतो सेमच, म्हणजे पर्ड्यूला होत्या. गौरांगला एवढं ओळखतो. आत्ता असं वाटत होतं, कालच होतं की आम्ही रूम्स वगैरे शेअर करायचो, सेम युनिव्हर्सिटीला होतं, एकत्र फिरायचो, मजा करायचो. आणि आता भाई मोठं झाला, आता रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे. आताही फिरू, बट तेच ऑब्व्हियसली आफ्टर मॅरिड एक डिफरंटच स्टोरी होऊन जाते. बट रिअली नाईस मोमेंट. मी शॉर्ट ऑफ वर्ड्स आहे, बट जेन्युनली ट्रूली हॅपी फॉर गौरांग अँड श्रुती. एवढे प्युअर पर्सन आहेत ते. वन ऑफ दी बेस्ट रिलेशनशिप्स मी बघितले. म्हणजे लाईक त्यांना फॉल 23 पासून, म्हणजे जेव्हा ती पर्ड्यूला आली श्रुती तेव्हापासून त्यांची लव्ह स्टोरी बघते. स्टार्टला मी चिडवायचं वगैरे, बट भाईने मस्त एकदम मस्त मूव केला. लगेच लग्न वगैरे केलं. फर्स्ट इन आवर ग्रुप. इमोशनल मोमेंट. श्रुती पण खूप छान आहे. व्हेरी सिम्पल. आणि गौरांगसाठी परफेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. गौरांग एवढा म्हणजे अतरंगी मस्ती वगैरे करतो आणि श्रुती प्रॉपर त्याला कॉम्प्लिमेंट मॅच्युअर आणि सिम्पल वेमध्ये. तर परफेक्ट जोडी, लाईक मेड इन हेवन. आणि
वेडिंगचं तर काय बोलू, म्हणजे मला जे असतात ना रिलेटिव्स लोक जे कंप्लेंट करतात की भाई काहीतरी कमी होतं, फूड चांगलं नव्हतं किंवा हे डेकोरेशन नाही, हे ट्राय केलं तरी पण नाही भेटेल, बिकॉज एव्हरीथिंग वॉज स्पॉट ऑन. छोटे छोटे डिटेल्स झाले. ग्रँड वेडिंग ॲब्सोल्युटली लाईक वन ऑफ द बेस्ट वेडिंग्स आय हॅव बीन टू. जे अरेंजमेंट, जे गौरांगची एनर्जी होती, गौरांग श्रुतीबाई त्यांनी कसं फुल ऑफ केलं माहीत नाही. सो मेनी डान्सेस. गौरांगचा तरी एक असा किस्सा झालेला की पाणीत पडलेला नाचता नाचता. थोडं तेव्हा म्हणजे आता हसायला येतं, बट तेव्हा थोडं सिरियस होतं. बट त्यांनी जो कमबॅक केला पाणीत पडल्यानंतर पण त्यांनी डान्स कंटिन्यू केला. सो हॅट्स ऑफ टू हिम. तर हे होतं. आणि हे बाकी आपले मित्र पण भेटले सगळे दत्ता मेघेचे. असं वाटलं की आधीपासूनच आपण ओळखते. खूप छान झाले मीटअप. खूप चांगलं वाटलं मला पण त्या लोकांमुळे. असं वाटलं की भाई एकटं नाही वाटलं, या ऑकवर्ड नाही झालं. एवढे आपले ग्रुप मेंबर्स होते तर मजा आली. तर कमेंट करा कसा वाटला ब्लॉग. लाईक ब्लॉग तर डेफिनेटली ब्लॉग बस्टर असणार आहे. कमेंट करा, लाईक आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. बाकी ब्लॉग्स पण बघत राहा कसं वाटतं. आणि अंटिल नेक्स्ट टाईम.